छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्था घोटाळ्यामध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे अटकले आणि आता ते रस्त्यावर उतरले आहेत। आपल्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील आहेत, ज्यांनी हा प्रश्न नेहमी लावून धरला आणि या ठेवीदारांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला। आज या ठिकाणी त्यांच्यासोबत ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। सर, अजूनही या ठेवीदारांना न्याय मिळाला नाही। काय आहे की मागच्या 1.5 वर्षापासून आम्ही हे आंदोलन करत आहे। एक चांगली गोष्ट म्हणजे आदर्श पतसंस्थाचा जे घोटाळा झाला होता, 200 कोटी रुपयाचा जास्त होता, ते लोकांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। पण जे छोटे ठेवीदार होते 10,000, 15,000, 20,000, 25,000 पर्यंतचे अनेक असे ठेवीदार आहे की ज्यांचे लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये आहे, त्याचे पैसेही त्यांना परत मिळाले असते। पण त्या ज्या निष्काळजीपणाने जे काम सुरू आहे, संत गतीने जे काम सुरू आहे आणि डेलिब्रेटली का ते काम करायला तयार नाही आहे, याचा उत्तर घेण्यासाठी आज हे आमरण उपोषण साठी सगळे ठेवीदार बसलेले आहे। आणि सरकारने परिपत्रक काढलेला आहे की अशा प्रकारचे जेव्हा पतसंस्था, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स बुडत असेल तर किती कालावधीमध्ये, ठराविक टाईम पिरियडमध्ये ते काय काय करायचे आहे, तर त्याची नियमावली तयार केलेली आहे। मग हे लोक का करत नाही आहे याचा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आपल्या जिल्हाधिकारी संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बोलणं झाले का या संदर्भात? नाही, मंत्र्यांनी तर खूप आश्वासन दिलं होतं आम्हाला। जेव्हा ते इथे कॅबिनेट मीटिंग झाली होती त्यावेळीच मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना संबोधित करून सांगितलं होतं की आम्ही तुमचे पैसे 3 महिन्यामध्ये आम्ही परत करणार आहे। आता 2 वर्ष उलटलेला आहे, ते पैसे मिळत नाही आहे। प्रॉपर्टी आहे, फक्त त्यांना एक परिपत्रक काढायचं आहे, नोटिफिकेशन काढायचं आहे। ते नोटिफिकेशन काढण्यामध्ये ते का टाळाटाळ करत आहे आम्हाला माहीत नाही। सर, दुसरा विषय आहे एक सैफ अली खान आहेत, नट आहेत मोठे, त्यांच्यावर सैफ अली खान त्यांच्यावर हल्ला झाला, चोराने हल्ला केला। काय खूप दुर्दैव म्हणावं लागेल की म्हणजे हे फोटोज तुम्ही बघा, 48 लोक आहे, 48 लोक असे आहे की जे ठेवीदार होते आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर मृत्यू नाही आहे, ते आकस्मिक मृत्यू नाही आहे, ते हत्या आहे। त्याच्यामध्ये एक 6 वर्षाची मुलगी आहे, ज्याला मेडिकलची ऑपरेशनची आवश्यकता होती। त्याच्या वडिलाचे पैसे होते आदर्शमध्ये, पण ते ऑपरेशन त्याला करता आलं नाही, ते मुलगी मेली। असे 48 लोक आहे। आणि आपण काल TV मध्ये बघितलं असेल, सगळं नॅशनल चॅनल्स, मराठी चॅनल्सवर एकच बातमी होती, ठळक बातम्यामध्ये उसमें ब्रेकिंग न्यूजमध्ये सैफ अली खान जे ॲक्टर आहे त्याला दुखापत झालेली आहे, त्याला इंजुरी झालेली आहे। मग त्याला इंजुरी झाली तर ते नॅशनल न्यूज होऊ शकतं आणि 48 लोक हे मेलेले आहे, त्यांच्या बाबतीत कोणीही दखल घ्यायला तयार नाही, कोणीही त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तयार नाही आहे। हे योग्य नाही आहे मला असं वाटतं। आता आमरण उपोषणासाठी तर लोक बसलेले आहेत, किती दिवस आंदोलन चालणार आहे? आता काय आहे की त्यांची मीटिंग आहे। मला चांगलं नाही वाटतं की म्हणजे हे जे ठेवीदार आहे, महिलांचं वय तुम्ही सरासरी बघितलं ना तर 70पेक्षा जास्त वयाचे महिला आहे। पुरुषांचं वय बघा तुम्ही, सगळं सिनियर सिटीजन्स आहे। मला एक सरकारला प्रश्न विचारायचा आहे, फुकटाचे लाडली बहीणचा आपला गाजाबाजा करत आहे, हे लोकांचे तर कष्टाचे पैसे आहे ना, हे लोकांचे पैसे का तुम्ही देत नाही आहे? म्हणजे एका अर्थाने यांचे पैसे घ्यायचे पतसंस्थेच्या मार्फत, सहकारी बँकाच्या मार्फत लुटून खायचं त्यांचा पैसा आणि तेच पैसा त्यांना परत करायचं, आपली पीठ थपथपावून की नाही आम्ही बघा लाडली बहिणीला पण किती पैसे देत आहे करके, हे बरोबर नाही आहे। नक्कीच होते इम्तियाज जलील साहेब। कॅमेरामॅन हर्षद निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।